बेडक्याळ येथील कृषी पंडित सुरेश देसाई यांचा 75वा वाढदिवस उत्साहात साजरा। बेडक्याळ येथील कृषी पंडित सुरेश देसाई यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम त्यांच्या परिवाराच्या वतीने बेडक्याळ येथील विठ्ठल मंदिरात 14 रोजी उत्साहात बेडक्याळ व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। अध्यक्षस्थानी कारदगा नाटके महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक AR गळदगे हे होते। यावेळी 75 ज्योतिनी कृषी पंडित सुरेश देसाई यांना देसाई कुटुंबियांच्या वतीने औक्षण करण्यात आलं। त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ कल्पना सुरेश देसाई, बसवप्रभू देसाई, ओंकार देसाई, निरंजन देसाई असा त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता। त्यानंतर 75 किलो तांदळाने तुलाभार करून ते तांदूळ विद्यार्थी विकास प्रबोधिनी संचलित बालोद्यान अब्दुल्लाट अनाथ आश्रमाला दान करण्यात आलं। 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार देसाई कुटुंबियांकडून करण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक भाषणात साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन अध्यक्ष प्राध्यापक DN दाभाडे म्हणाले की कृषी पंडित सुरेश देसाई म्हणजे मनाने वाचेने मांगल्य जपणारे, सर्वांच्या मताचा आदर करणारे, कृषी सामाजिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी सदैव कार्यरत राहून झटणारे, गरजूंच्या गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात। 1983 साली त्यांनी ऊसाचा पाला जाळून न टाकता ती सरीत भरणी करून त्यातून विशिष्ट खताची मात्रा तयार होते हे सर्व शेतकऱ्यांना पटवून दिलं। 1985 मध्ये प्रथमच मिश्र हिरवळी खतांबद्दल पांडेचेरी येथील आरोव्हिलमध्ये प्रयोग करून त्याचे महत्त्व देश विदेशात समजावून सांगण्यात यशस्वी झाले। तसेच बेडक्याळमध्ये 1991 मध्ये सेंद्रिय शेती संघाची स्थापना केली। सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करावी याबाबत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात। या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटक राज्याकडून कृषी पंडित ही पदवी बहाल केली आहे। मलगोंडा पाटील मनोगतामध्ये म्हणाले की कृषी पंडित सुरेश देसाई हे खूप मोठे शेती तज्ञ आहेत। सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करावी याबाबत बेडक्याळ व परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात। यावेळी बंडा जोशी, प्रकाश किनीकर, RG डोमणे, ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, अजय औटी, जगदीश पाटील, निरंजन देसाई, KV जोशी, बाळासाहेब शिंदे, सागर केसरकर, महादेव गिरमल, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे, साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य, दसरा कमिटी व सर्व सदस्य तसेच अनेक संघ संघटना व गावकरी उपस्थित होते। या कार्यक्रमाला शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट व साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशनचे सहकारी लाभले। सूत्रसंचालन ॲडव्होकेट प्रीती हट्टीमनी यांनी केलं। आभार GB निंबाळकर यांनी मानले। महानकर न्यूजसाठी विक्रम शिंगाडे, बेडकीहाळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।